तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो भावनो, नेहमीप्रमाणे. ओके, तुम्हाला थंबनेलला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झालेला. जास्त वेळ लावत नाही भावनो, शॉर्टकटलीमध्ये तुम्हाला सांगून देते. ओके, आजचा व्हिडिओ जो होणार आहे भावनो, तुम्हाला थंबनेलला दिसत असेल. ओके, पूर्ण एकदम क्रिएटिव्ह आपण काय केलेलं आहे, सोशल मीडिया बॅनर डिझाईन केलेलं आहे, फुल टू एडिटेबल पिक्सल लॅब PST फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासाठी कोणी कमेंट करू नका की भावनो PLP फाईलची लिंक कुठे आहे भावनो. ओके, PLP फाईलची लिंक तुम्हाला अपडेट केली जाईल. त्यासाठी तुम्हाला वेट करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे, पासवर्ड नोट करून घेऊन घ्यायचा आहे, पण कमेंट करायचा नाही, लक्षात ठेवा. ओके, तर चला सुरू करूया आजच्या सोशल मीडियाच्या बॅनर डिझाईनला. फुल टू एडिटेबल क्रिएटिव्ह आणि आपण जे तुमच्यासाठी केलेलं आहे भावनो, कडक असं भावनो पूर्ण जे सोशल मीडियाचं बॅनर डिझाईन आहे भावनो. ओके, त्यासाठी काय करायचं भावनो, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. पासवर्ड कुठेही असू शकतो भावनो. ओके, साईज बघून घ्या आपल्या सोशल मीडिया बॅनर डिझाईनची. ओके, इमेज साईजमध्ये जातो इथे इंचेसमध्ये आपण ठेवलेली आहे. वेट ठेवलेली आहे 11 आणि हाईट ठेवलेली आहे 13 इंचेस. रेझोल्युशन आपलं नेहमीप्रमाणे 300 असतं, जेणेकरून आपलं जास्त पण PST हाय होत नाही आणि त्याची MB वगैरे वाढत नाही व PCला लॅगचा प्रॉब्लेम येत नाही, लक्षात ठेवा. फोटोशॉप पण आपले पिक्सल लॅबमध्ये पण काय करायचं आहे, इथे बघू शकता, याला सिम्पल पिक्सलमध्ये कन्वर्ट करा आणि आपल्या पिक्सल लॅबमध्ये म्हणजे 3300 आणि 3900 पिक्सल अशी तुम्हाला ही काय साईज दिसते. ओके, ही साईज काय असणार आहे आपल्या पिक्सल लॅबला. ओके, लक्षात ठेवा. सेम असणार आहे जसं तुम्हाला जे फोटोशॉपमध्ये दिसतंय, सेम टू सेम तुम्हाला PLPमध्ये मी पूर्ण एडिटेबल देणार आहे भावनो. ओके, जो फॉन्ट असणार आहे तो फॉन्ट आहे भावनो इन्फिनिटी फॉन्ट, ज्याचा वापर आपण केलेला आहे. जास्त व्हिडिओ आपल्याला मोठा करायचा नाही आहे, कारण की तुम्ही जास्त व्हिडिओ मोठा बघत नाही, मला माहिती आहे. ओके, बरेच सारे व्हिडिओ मी करतो क्रिएटिव्ह, तरी पण तुम्ही व्हिडिओ बघत नाही. जेवढं तुम्हाला पाहिजे ते घेऊन जाता, डायरेक्ट झाले, विषय संपला. ओके, तिथे बघू शकता बॅकग्राऊंडला व्हाईट डिफॉल्ट असं तुम्हाला माहीत असेल. ओके, एक आपण काय केलं, पर्पल कलर घेतलेला आहे मी भावनो. पर्पल कलर घेतो, तुम्ही कोणताही घेऊ शकता. ओके, सिम्पली मला आवडतो तो, म्हणजे जास्त एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटतो, म्हणून मी भावनो हा कलर घेतो. तुम्ही घेऊ शकता, रेड वगैरे घेऊ शकता. ओके, थंबनेलला जर तुम्ही पाहिलं असेल, मी 3 प्रकारचे थंबनेल डिझाईन केलेले आहेत. तुमच्याजवळ कोणकोणते जर थंबनेल आले असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता, हा एक काय असणार आहे, हा बॅकग्राऊंड आहे. बघू शकता एकदम आहे तसा डिफॉल्ट बॅकग्राऊंड आहे, काय सुद्धा केलेलं नाही त्याला. ओके, बघू शकता हा बॅकग्राऊंड आपण कुठून घेतलेला आहे, Pinterestवरून घेतलेला आहे. Pinterestवरती भावनो तुम्हाला सोशल मीडियाचे बॅनर डिझाईन सॅम्पल पण भेटतील, प्लस तुम्हाला बॅकग्राऊंड भेटेल, प्लस PNG वगैरे भेटेल. फक्त लक्षात ठेवा, क्वालिटीमध्ये भेटणार नाही आहे. क्वालिटीमध्ये तुम्हाला त्याला करावं लागणार आहे. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे ब्लर वगैरे ट्रान्झॅक्शन इफेक्ट, म्हणजे आपला जो ब्लरचा वगैरे इफेक्ट असतो किंवा ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट, त्याला इफेक्ट बोलतो मी भावनो. ओके, ते थोडे वाढवले की फोटो क्लिअर होऊन जातो, म्हणजे एकदम नॉर्मली आपल्याला जसं कामाला पाहिजे तसं येऊन जातो. ओके, नॉर्मल केलेलं आहे, त्याला काय केलेलं आहे आपण, सिम्पल आहे त्याचा, त्याला आपण सॉफ्ट लाईट मारलेला आहे. कोणता मारलेला आहे, सॉफ्ट लाईट, बघू शकता. ओके, थोडासा ओव्हरले नका मारू, इथे आहे नॉर्मली आहे तसं ठेवून दे. ओके, आहे तसं ठेवूया. त्याला थोडी त्याची ऑपॉझिटी फक्त मायनस केलेली आहे. इथे बघू शकता, ऑपॉझिटी मायनस. ओके, 43 केलेली आहे आपण. ओके करूया, लॉक मारूया. तुम्हाला सेम पिक्सल लॅबमध्ये आहे तसंच भेटणार. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड आहे भावनो 4242. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता एक असणार आहे भावनो, एक ड्रॉप शॅडो मारलेला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, कडक बघू शकता, एकदम मुवमेंटमध्ये बघू शकता, दिसत असेल. ओके, व्हिडिओ पूर्ण बघा, एवढं क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हाला मी सांगतो. ओके, आता सुरुवात करणार आपल्या टॉपिकला, कारण की एकदम एकच बॅकग्राऊंड आहे, जास्त काय आपण क्रिएटिव्ह केलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. ओके, पण तुम्हाला एकदम कडक दिसतंय. इथे बघू शकता ओंकार ग्राफिक्स. आता हा जो फॉन्ट आहे इन्फिनिटी 9 नंबरचा फॉन्ट आहे, तरी पण बरेच जण विचारतील भावना हा फॉन्ट कोणता आहे. किती वेळा सांगू भावना, इन्फिनिटीचे फॉन्ट वापरत असतो, प्लस आणि DGचे, लक्षात ठेवा. ओके, सिम्पल फाईल घ्यायची, ओपन करायची आणि इथं टेक्स्टवरती जायचा, तुम्हाला इथं फॉन्ट दिसून येईल, बस सिम्पल. किती टाईम लागतो. त्याच्यानंतर त्याला कोणता इफेक्ट आहे, इथे बघू शकता. इफेक्ट तर भरपूर सारे आहेत, पण त्यापैकी मी कोणते यूज केलेत, फक्त एक ड्रॉप शॅडो मारलेला आहे, जो की नॉर्मली आहे, पिक्सल लॅबमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. प्लस इथे एक बोल्डिंगचा इफेक्ट आहे. बोल्डिंगचा इफेक्ट पण पिक्सल लॅबमध्ये आहे, लक्षात ठेवा. पण बोल्डिंगचा इफेक्ट देताना काय होते, बऱ्याच जणांना ग्लिचचा प्रॉब्लेम येतोय. काय होते भावना, जे माझ्याजवळ असलेले म्हणजे पिक्सल लॅब आणि तुमच्याकडे असलेले पिक्सल लॅब, त्यामध्ये फरक असल्यामुळे थोडा ग्लिचचा प्रॉब्लेम येतो, कारण की व्हर्जनमध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणून लक्षात ठेवा. ओके, तुमचा काहीच त्याच्यामध्ये दोष नाही, तो व्हर्जनचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकतो आपण काय लिहिले, क्वालिटी व योग्य दरासाठी आपले विश्वसनीय ठिकाण. ओके, बघू शकता मराठीमध्ये फॉन्ट आहे, आपल्या हक्काचे विश्वसनीय ठिकाण ओंकार ग्राफिक्स, तुम्हाला दिसत असेल. ओके, म्हणजे आपण अशी शायरी वगैरे लावले, तुम्ही पण लावू शकता किंवा तुम्ही डिलीट करू शकता, असं नाही की मी लावले तुम्ही पण लावायला पाहिजे. ओके, लावली तर चांगलं वाटेल, असं काही नाही, कारण की आपलं बॅनर जे जास्त भरलेलं दिसेल. ओके, जास्त पण भरून ठेवायचं नाही.
त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण सोशल मीडियाचे जे आयकॉन आहेत ते आपण इथे लावलेले जे जे तुम्ही यूज करत असाल. आता समजा मी पिक्सल लॅब वापरतो, फोटोशॉप वापरतो, फिल्मोरा वापरतो, प्लस कोरल ड्रॉ प्लस इलस्ट्रेटर जे काय असेल ते वापरतो. तुम्ही आता समजा ह्याच्यामध्ये जर इलस्ट्रेटर नसेल वापरत, कोरल नसेल वापरत, तर तुम्ही दुसऱ्या सोशल मीडियाचे जे तुम्ही डिझाईन करता त्याचे ॲप्लिकेशन वगैरे एडिटिंगचे ॲप वगैरे इथे आयकॉन लावू शकता. ओके, नाही तर आहे तसे ठेवा, मी तर सांगेन. कारण फक्त तुम्ही काइन मास्टर वगैरे जर तुम्ही व्हिडिओ वगैरे ॲड करसा तर तुम्ही त्यामध्ये ॲड करा, बस एवढंच. अजून काय सांगायचं भाऊ? ओके, त्याच्यानंतर खाली बघू शकता फ्लेक्स पेंटिंग. आता हे झालेलं आपलं हेडिंगचं नाव. या हेडिंगच्या नावाला जर तुम्हाला ग्रेडियंटमध्ये नाव द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. बघू शकता तुमच्यासमोर ग्रेडियंटमध्ये कलर मी ऑलरेडी फिल केलेला आहे. तुम्हाला फक्त इथे ऑन करायचं आहे, लक्षात ठेवा. ग्रेडियंटचा जो लेअरमध्ये पॅलेट इथे दिसते त्याला ऑन करायचं आहे, लक्षात ठेवा. ऑन केल्याच्यानंतर तुम्हाला ग्रेडियंट फिल होईल. हा नॉर्मली व्हाईट कलर आहे डिफॉल्टली. ओके, लक्षात ठेवा. कोणताही कलर न मारलेला साधा सिंपल कलर आहे फक्त. ओके, त्याच्यानंतर खाली फ्लेक्स पेंटिंगसह डिजिटल युगात सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आपल्या सेवेत ह्या सर्व ज्या काही डिझाईन आहेत त्या आता मी म्हणजे जे आपण सर्व्हिस म्हणजे जे आपण काम प्रोव्हाइड करतो त्याची माहिती. ओके, तिथे बघू शकता वाढदिवस डिझाईन, लग्नपत्रिका, निमंत्रणपत्रिका, सण उत्सव डिझाईन, जयंती पुण्यतिथी. जर काही चुकलं असेल तर तुम्ही करेक्शन करून घ्या. ओके, माझ्यावरती राहू नका. तरी पण मी देतो भावना तुम्हाला एकदम जसं आहे तसं. ओके, राजकीय जाहिराती, व्हिजिटिंग कार्ड वगैरे डिझाईन, फ्लेक्स डिझाईन तुम्ही जे जे करत असाल ते तुम्ही ठेवा. नसेल करा डिलीट मारू शकता. ओके, तर भावना दुसरा पासवर्ड आहे कडकमध्ये सांगते भावना 3535. ओके, त्याच्यानंतर पुढे व्या. आता पुढे याच्यानंतर हे झालेलं आहे आपली म्हणजे सर्व्हिस म्हणजे जे तुम्ही काम प्रोव्हाइड करता. ओके, त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता ॲरो मारलेले आहेत आपण कडक एकदम नाथफुला ॲरो बघू शकता तुम्ही. ॲरो PNG डाउनलोड केलेले आहेत. ओके, गुगलला तुम्हाला भेटून जातील. फुल HD क्वालिटीमध्ये पाहून. ओके, पूर्ण एकदम एकदम कडक असं बॅकग्राऊंड आहे ना म्हणून तुम्हाला म्हणजे हे नाही होणार, काय त्याला म्हणू शकतो आपण, फाटणार नाही. ओके, म्हणजे पूर्ण क्लिअरमध्ये एकदम दिसून येईल. ओके, एकदम एकदम हाय क्वालिटी आणि तुम्हाला एकदम ऑर्डर वगैरे येऊन जातील. ओके, त्याच्यानंतर पुढे खाली आता एवढं सर्व झाल्याच्यानंतर बघू शकता काय काय लिहिले. जर तुम्हाला याच्यामध्ये कोणता टॉपिक वाढवायचा असेल, व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत असाल, व्हिडिओ एडिटिंग वगैरे ते पण तुम्ही इथे करू शकता. ओके, तर इथे बघू शकता आपल्या सेवेत आम्ही म्हणजे असं हे शायरी लिहिले, आम्ही तयार आहोत आपल्या सेवेमध्ये. ओके, सेवेत. तर त्याच्या खाली बघू शकता मंथली पॅकेज वगैरे अवेलेबल. जर तुम्ही मंथली पॅकेज वगैरे घेत असाल तर इथे ठेवा, नाही तर मी याला सिम्पल ऑफ करून ठेवा. तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये मी ॲडेबल देणार आहे भावना. ओके, त्याच्यानंतर पुढे हे आपण थोडं सोशल मीडियाचे जे काही आपण डिझाईन करतो त्याचे ते जे आयकन आहेत म्हणजे जे जे तुम्ही व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरे करता फोटोशॉप आयकन, जेणेकरून आपला जो बॅकग्राऊंड आहे ना कडक दिसला पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. एखाद्या म्हणजे जसं की बोलला पाहिजे की हां भाऊ एकदम कडक डिझाईन केली. ओके, त्याच्यानंतर आता बघू शकता हा मोबाईलचा एक तुम्हाला इथे दिसेल मॉकअप. ओके, मोबाईलचा हा जो मॉकअप आहे तो आता पिक्सल लॅबवाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे तर पिक्सल लॅबवाल्यांसाठी पण मी ॲडेबल देतो भाऊ. त्याने काय करायचं आहे, फोटोपिया माहीत असेल तर फोटोपियामध्ये जाऊन तुम्ही चेंजेस वगैरे त्याला करू शकता. ओके, मॉकअपमध्ये सेट करू शकता जर तुम्हाला स्मार्ट ऑब्जेक्ट वापरता येत असेल तर सांगतो. ओके, नाही तर मी तुम्हाला PNG सिम्पल देऊन टाकीन. पण मग PNG देऊन काय प्रॉब्लेम येईल माहिती आहे, कारण की याच्यामध्ये मी माझी इंस्टाग्रामची ID प्रोव्हाइड केली आहे. तुम्हाला त्या जागेत तुमच्या जागेची चेंज करायला लागेल. मग तुम्हाला ते करावंच लागणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही स्क्रीनशॉट काढा इंस्टाग्रामचा सिम्पल. ओके, फोटोपियामध्ये या. फोटोपियामध्ये याच्यानंतर सिम्पली काय करायचं, हा तुम्हाला दिसतं आयफोन स्क्रीन, डबल क्लिक टू एडिट. ह्या बॉक्सवरती डबल क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जायचं आणि तुमचा स्क्रीनशॉट टाकून द्यायचा आणि इथे वरती तुम्हाला फाईलमध्ये येईल. इथे बघा सेव्ह ओपन अँड स्मार्ट ऑब्जेक्ट आहे. इथे सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट असेल कशामध्ये, फोटोपियामध्ये. लक्षात ठेवा, हे फोटोशॉपचं आहे. फोटोपियामध्ये सांगतोय पिक्सल लॅबसाठी. त्याच्यानंतर त्यामध्ये मग जायच्यानंतर तुम्हाला हे ॲड होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर आता हे झालेलं आहे, क्लोज मारून टाका आणि हे आहे ते हे जे वेडिंगचे आहेत ना ते आहे तसे ठेवून द्या. त्यामध्ये नाही चेंज केले तरी चालतील, ते पण तसंच आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता खाली आपण शॅडो मारलेला आहे जेणेकरून क्रिएटिव्ह आपल्याला बॅनर दिसेल. आणि आता आपल्या इथे हेडिंग म्हणजे आपलं जे नाव असणार आहे म्हणजे जो ओनर आहे, लक्षात ठेवा. आता समजा हे मी पोस्टर बनवलं तर माझं नाव इथं तुम्हाला दिसत असेल. ओके, ओंकार ग्राफिक्स. आता तुम्ही हे पण चेंज करू शकता. हा जो फॉन्ट आहे अनेक नावाचा फॉन्ट आहे भाऊ, देवनागरी फॉन्ट तुम्हाला गुगलला भेटून जाईल. ओके, तर भाऊ अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. तर भाऊ तिसरा पासवर्ड आहे कडकमध्ये सांगते भाऊ तुमच्यासाठी. भाऊ नाथकुला व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो भाऊ. ओके, 7575. ओके, चला भेटू भाऊ पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी व लग्नपत्रिकेसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवू शकता. ओके, चला भेटू भाऊ पुढल्या व्हिडिओमध्ये. नक्कीच कमेंट करून सांगा की व्हिडिओ भाऊ कसा झाला आहे. धन्यवाद.